बरोबर घ्या सरळ पकड घ्या. सुरू कर. तमाम आंबेडकरी जनतेला क्रांतिकारी जय भीम, जय संविधान. मंडळी, ज्या घटनेसाठी संध्याकाळच्या 7 वाजतापासून आपण पाठपुरावा करतोय, आज रात्रीचा 1:30 वाजलेला आहे. दुसरा दिवस उगवलाय. गावाचं नाव आहे पारेगाव, तालुका जिल्हा जालना. या ठिकाणी गावातील काही जातीवादी समाजकंटकांनी बुद्ध विहाराच्या सुरक्षेसाठी ती जाडी आहे, त्या जाडीच्या कारणावरून वाद केला. जातीय शिवीगाळ करून संघर्ष गायकवाड, संतोष गायकवाड, युवराज गायकवाड, निलेश गायकवाड या भीमसैनिकांना लोखंडी हत्याराने मारहाण केली, महिलांना मारहाण केली, त्यांना जातीय शिवीगाळ केली. तर या संदर्भात ही पोस्ट मी सोशल मीडियावर टाकली असता तमाम आंबेडकरी जनतेने त्याला क्विक रिस्पॉन्स दिला आणि आपल्या बुलढाणा जालना जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी जनता या मोजपुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी आली, धावून आली. 1:30 वाजता FIR दाखल झालेला आहे. मोजपुरी पोलीस स्टेशनचे API सन्माननीय घुगे साहेब आणि त्यासोबतच DYSP बुधवंत साहेब, सोबतच आमचे ॲडव्होकेट संजय रवंदडे दादा, आनंदभाई मस्के, जय भीम सेना जिल्हा जालना अध्यक्ष, मुकेशभाई निकाळजे जिल्हा सचिव जय भीम सेना, शिलवान निकाळजे, आर्यन निकाळजे, खरपुडी राजरत्न अचलखाम, गणेश रवंदडे, संदीप अचलखाम, मानेगावचे तमाम भीमसैनिक, प्रमोददादा रंधवे, शेलू आणि तमाम खरपुडी जालना आजूबाजूच्या पंचक्रोशीतून तमाम भीमसैनिक या मोजपुरी पोलीस स्टेशनला आलेले आहे. हनुमंत दादा आणि तमाम भीमसैनिक या ठिकाणी आलेले आणि FIR पोलीस प्रशासनाने सहकार्य चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आरोपी लवकरच उद्यापर्यंत अटक होतील. तमाम आंबेडकरी जनतेने या घटनेकडे गंभीर स्वरूपाने बघायचा. या महाराष्ट्रामध्ये वाढते दलितांचे हत्याकांड, बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना आणि अशा प्रकारे दलितांच्या वस्तीवरती जातीय शिवीगाळ करून हल्ला करणे ही अत्यंत संवेदनशील बाब आहे. याचा अंकुश लावण्यासाठी तमाम आंबेडकरी जनतेने रस्त्यावरती उतरलं पाहिजे. आया बहिणीला ज्या पद्धतीने मारहाण केलेलं आहे, अक्षरशः बाईचा हात तुटलेला आहे, पूर्ण हड्डी तुटलेली आहे. अशा प्रकारे जर हे जातीवादी समाजकंटक मारहाण करत असेल तर माझा सक्त इशारा आहे, लाईव्हच्या माध्यमातून मोजपुरी पोलीस स्टेशनच्या समोरून जर अशा प्रकारे जर हे जातीवादी समाजकंटक जर मारहाण आमच्या माय बहिणीला करत असेल तर आम्ही कायद्याची भाषा तर जाणतोच, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला वाघासारखं जगायला शिकवलं. तर त्यांना मला सांगायचं आहे की जेव्हा जेव्हा आमच्या समाजाने हातामध्ये पेन घेतला तेव्हा तेव्हा आम्ही भारताचं संविधान लिहिलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा आमच्या समाजाने हातामध्ये तलवारी घेतल्या तेव्हा आम्ही भीमा कोरेगावचा इतिहास घडवलेला आहे. हे आमची जात आहे. म्हणून आम्ही शांत झालो म्हणून आम्हाला संत समजू नका. आमच्या एका डोळ्यामध्ये शांती आहे तर दुसऱ्या डोळ्यामध्ये क्रांती आहे. ॲट्रोसिटीच्या ऍक्ट अंतर्गत 307, 324, 326 असे बरेचसे कलम पोलीस प्रशासनाने लावलेले आहे. व्यवस्थित पद्धतीने त्यांनी FIR दाखल करून घेतला. 1:30 वाजता पुढील कारवाई पोलीस प्रशासन चांगल्या प्रकारे करत आहे. तमाम आंबेडकरी जनतेने शांततेचं सहकार्य करावं आणि उद्याची जे काही पार्श्वभूमी असेल तमाम आंबेडकरी जनतेमध्ये माझ्या लाईव्हच्या माध्यमातून हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. तुम्हाला ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया देता येईल, आपल्याला कुठल्याही प्रकारची पोस्ट आता व्हायरल करायची नाही आहे. आपले जे काही पीडित होते ते जालना हॉस्पिटलमध्ये घुगे साहेबांनी पाठवलेलं आहे. ताईंचा हात असेल, म्हातारे बाबांना सुद्धा मारहाण झालेली असेल आणि संपूर्ण व्यवस्थित कायदेशीर प्रकारे हे प्रकरण पोलीस प्रशासन हाताळत आहे. तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने मी आणखी आव्हान करेल, जवळच एक मानेगाव आहे, आमचे रवंदडे दादा आणि तमाम भीमसैनिक, मला वाटते 90% पोरं मानेगावचे आलेले आहे. हा आवर्जून मी मेसेज देईल या लाईव्हच्या माध्यमातून. मी तुम्हाला माहिती आहे जातीय अत्याचाराच्या विरोधात महाराष्ट्रात पहिले भंते कश्यपले आहेत, ज्याच्यावरती केसेस पडलेले आहे, जेलमध्ये जाऊन आलेला आहे. पोलिसांनी मला किती वेळा पिंजऱ्याच्या गाडीत टाकलं, किती वेळा डिटेन केलं, कितीतरी केसेस माझ्यावरती पडला, तरी सुद्धा मी मागे हटलेलो नाही. आज लॉचा अभ्यास करत असताना सुद्धा दुपारी 12 वाजतापासून तर 6 वाजेपर्यंत लॉचा अभ्यास करतोय, CRPCचे कलम वाचतोय. परंतु जेव्हा शिलेश गायकवाडचा फोन येतो की आम्हाला मारहाण होते भंते, आम्हाला बाहेर निघता येत नाही, ही शोकांतिका आहे आपल्या समाजाची की आपण पाच घरं आहेत त्या ठिकाणी आणि जातीवादी समाजकंटक मारतात. बाईचा हात तुटून बाईला 1.5 घंटा 1 ते 1.5 घंटा बाहेर पडल्या जात नाही, ही अत्यंत मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून तमाम आंबेडकरी जनतेला मला हेच सांगायचं आहे, साहेब बोलू द्या, तमाम आंबेडकरी जनतेला हेच सांगायचं आहे की मानेगावचे लोक ज्या प्रकारे धावून आले त्या प्रकारे जिथे कुठे अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी तुम्ही धावून यायचं आहे, समाजाला मदत करायची आणि कायदेशीर पद्धतीने आपल्याला ही लढाई लढायची आहे. म्हणून जास्त काही न बोलता FIR दाखल झालेली आहे तुमच्या समोर. ही FIR ची कॉपी आहे माझ्याकडे.
आणि पुढील तपास मोजपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत घुगे साहेब आणि बुधवंत साहेब डिवाइस हे करतात. एवढंच बोलतो आणि थांबतो. पुढील अपडेट माझ्या सोशल मीडियावरती उद्या मी टाकेन.